एकच नाही, एकाच जिल्ह्यात नाही, साधारणपणे आपल्या 8-9 जिल्ह्यामध्ये आम्ही अशाच पद्धतीचं बियाणं साठवून ठेवतो. हे कसं करायचं, हे सगळे बियाणं सुरुवातीला माती आहे, आता ही कडक झालेली माती आहे, ही माती लगेच निघत नाही. याच्यातला काही भाग काढता आला तर बघा शक्य नाही, निघाला तर कापून तर घ्यायला पाहिजे. आणि सगळं थोडंसं पाणी अगोदर मारायचं. का मारायचं, ही माती लवकर निघत नाही. आणि सगळे गड्ड्याची माती झाडून घ्यायची, सगळ्या गड्ड्याची माती झाडून घ्या. आणि माती झाडून घेतल्यानंतर शंकूसारख्या आकाराचा ढीग मारायचा, शंकूसारखा ढीग मारायचा, जेणेकरून जास्त मोठाही नको, जास्त लहानही नको. आणि एकदा पाणी मारलं ते पाणी संपूर्ण निघून गेलं पाहिजे. फक्त मोकळ्या हवेला ठेवा, मोकळ्या हवेला. जर हवेला एकदम असं आपण म्हणतो सावल्याचं गार वाटलं पाहिजे, अशी जागा आपल्या लक्षात येते, अशा जागेत ठेवायचं. थोडासा 1 इंच वरचा पाल्याचा, तुम्ही लिंबाचा पाला जरी म्हटलं तर काय अडचण नाही, अशा झाडांचा जरी पाला काय अडचण नाही. आणि तो झाकून ठेवायचं. आणि नंतर 1 महिन्यानंतर पडा करायचं नाही, 8-8 दिवसाला थोडंसं पाणी मारायचं, जेणेकरून इथलं कूल राहिलं पाहिजे, थंड राहिलं पाहिजे. बऱ्याच लोकांचं असं मत की कुसतात, सडतात. याला सडायला कारण म्हणजे की तुम्ही बंद खोलीत ठेवलं, खेळत्या हवेत नाही ठेवलं, त्याला उष्णता लागणार आणि टेम्परेचर लागल्यानंतर हे जास्त टेम्परेचर कुसतात. आता काही तुमच्या त्या शेतकऱ्यांनी मला कोणी सांगितलं, आता तुम्ही ठेवता काय, काही शेतकरी ठेवतात. अजून थोडंसं पोत्यामध्ये जर बाजूला काढून ठेवलं, मोकळ्या हवेला ठेवलं तर जितकं जास्त चांगलं राहील. तर अशी बियाणं साठवण्यामध्ये काळजी घ्या. त्यासाठी वेगळ्या काही औषधाची गरज आता तर नाही, फक्त हे लागवड करताना जे बियाणं आहे ते बियाणं आपल्याला बीज प्रक्रिया करूनच लागवड करायचं. त्याच्यामध्ये सुरुवातीला रासायनिक बीज प्रक्रिया करायची असती, नंतर जैविक बीज प्रक्रिया करायची असते. आणि लागवडीसाठी थोडक्यातच योग सांगतो की आता हा विषय मोठा, आपल्याला हा विषय संपूया. लागवडीसाठी आपण जर हळकुंडी बियाणे वापरली, हळकुंडी वापरली तर या पद्धतीची वापर जाईल. गड्डे एवढं वापरलं साधारणपणे कमीत कमी एवढं लहान असावं, कमीत कमी एवढं लहान असावं. याच्यापेक्षा मोठं बियाणं आपण वापरलं तर अडचण काय नाही. म्हणजे थोडक्यात 100 ते 150 ग्रॅम वजनाचे गड्डे असावे, 40 ते 60 ग्रॅम वजनाचं हाकुंड असावं. याच्यापेक्षा लहान हाकुंड आपण जर वापरली तर आपल्याला उत्पादन कमी मिळतं. याचं उत्पादन आपल्या काही भागात शेतकऱ्यांना आपल्याला काल दाखवलं की अतिशय चांगल्या पद्धतीने उत्पन्न आहे. म्हणजे साधारणपणे गड्डे लावून आपण जर उत्पादन काढायचं म्हणलं आणि थोडीशी योग्य पद्धतीने आपण काळजी घेतली तर 40 ते 45 क्विंटल प्रति एकर आपण उत्पन्न काढू शकतो. 25 क्विंटल उत्पन्न घ्यायचं का 40 क्विंटल उत्पन्न घ्यायचं, हे सगळं आपण खत कोणती वापरतोय, बियाणं कसलं वापरतोय याच्यावरती अवलंबून आहे. धन्यवाद.